लोहगड किल्ल्यावरती संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी संपूर्ण देशभरात फिरते। ती म्हणजे केतन अग्रवाल याचा संशयास्पद मृत्यू। या गुन्ह्यामध्ये त्याची होणारी पत्नी ती म्हणजे सिया अग्रवाल आणि चेतन चौधरी। सिया अग्रवाल आणि चेतन चौधरी या दोघांचे प्रेमसंबंध। केतन अग्रवाल याच्या डोक्याला टक्कल। सुरुवातीला प्राथमिक ज्या सोशल मीडियावरती बातम्या चालल्या, न्यूज चालल्या, त्या संपूर्ण काही उलगडा होत 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 अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचल्या आणि आज कोर्टामध्ये चेतन चौधरी आणि सिया गोयल यांना कोर्टात हजर केलं जाणार होतं। आणि त्याच वेळेला एक धक्कादायक बातमी उघडकीस आली। याच प्रकरणामधील अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली। ती म्हणजे या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना फासावरती लटवायचे का या गुन्ह्यातून बाहेर काढायचे, सुटका करायची, हे संपूर्ण एका तरुणाच्या हातात आहे। आणि तो तरुण म्हणजे चेतन चौधरीचा क्लासमेट, वर्गमित्र, आणि तो देखील बीड जिल्ह्यातला। ITI कंपनीमध्ये तो आताच 1 वर्षापूर्वी तो नोकरीला लागला। वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये सियाला आता घेऊन जाण्यात आलेला आहे। तिला जसं अटक केलं तसं तिच्या अंगावरती कपडे तेच होते। आता ते कपड्यांवरती काही पुरावे मिळतात का, सॅम्पल मिळतात का, यासाठी तिला घरी घेऊन जाण्यात आलं आणि ते कपडे ताब्यात घेण्यात आले आणि दुसरे कपडे तिला घालून नंतर पोलीस स्टेशनला आणण्यात येईल। त्यांचा PC आज समाप्त होत होता, परंतु आता पुढे 4 दिवस वाढवण्यात आलेला आहे धक्कादायक बातमी समोर आल्यामुळे। आता या संपूर्ण घटनेमध्ये कसा खुलासा होत गेलाय आणि बीड जिल्ह्याचा तो तरुण चेतन चौधरीचा क्लासमेट याने पोलिसांना आता काय माहिती दिलेली आहे, संपूर्ण सीन कसा क्रिएट झाला, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता घेणार आहोत। जे घटनेचा सत्य घटनाक्रम आहे तो तुमच्यापर्यंत आज या व्हिडिओतून पोहोच करणार आहोत। नमस्कार, मी मनोहर, आपण पाहत आहात MMJ न्यूज मराठी। आता यानंतर या घटनेमध्ये जी घटना घडत गेली हळूहळू, त्यामध्ये चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांनी भेट घेतली या घटनेच्या अगोदर एका हॉटेलवरती, ते म्हणजे बीडच्या तरुण युवकाची। हा सीन कुठून सुरू झाला पहा। ही घटना घडण्याच्या अगोदर, लोहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना, त्याच्या अगोदर बीडचा तरुण त्याला फोन करून बोलवून घेतलं आणि फोन करून बोलवून घेतल्याच्या नंतर त्याला संपूर्ण हा सीन कसा करायचा आहे हे त्याच्यासोबत शेअर केलं। त्यावेळेला बीडचा तरुण म्हटला की तुम्ही खरंच हे करणार आहात। त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यानंतर त्याला वाटलं हे गप्पा मारत असतील आणि तो तिथून निघून गेला। 2 दिवसानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी तो सांगितलेला सीन क्रिएट केला आणि 2 दिवसानंतर परत बीडच्या तरुणाला फोन केला चेतनने आणि त्याला बोलून घेतलं आणि त्यावेळेला सांगितलं की आम्ही केतन अग्रवालला ढकलून दिलेला आहे। त्यावेळेला तो म्हणतो खरंच तुम्ही ढकलून दिलं। त्याला धक्का बसतो। त्याला वाटलं होतं की हे असं काही करतील का, परंतु त्यांनी तेवढं सिरियसली घेतलं नव्हतं आणि खरंच सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनला तिथून गडावरून, किल्ल्यावरून लोहगड फेकून दिलं, ढकलून दिलं। त्यानंतर तो तरुण तिथून निघून गेला आणि त्यानंतर एक एक घटना समोर येत गेल्या। परंतु बीडच्या तरुणचं कनेक्शन चेतन चौधरी सोबत आहे हे आज उघडकीस आलं जेव्हा त्यांना कोर्टामध्ये हजर करायचं होतं। आणि त्यावेळेला तरुणाने जे धक्कादायक खुलासे केले ते अत्यंत भयानक आहे, विचार करायला भाग पाडणारे आहेत। कारण या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमी बीडच्या तरुणाला माहिती होती, तर त्याने पोलिसांना का कळवलं नाही। आणि जर या आरोपींनी सिया आणि चेतन या दोघांनी थोडं थोडं जसं जसं घटना घडत आहे तशी तशी थोडी थोडी जर माहिती त्या तरुणाला देत असतील, तर त्यामुळे त्याला संपूर्ण घटना घडेलच अशी माहिती ही नसेल। आज तपासावर त्याच्या संपूर्ण जबाब जो देईल तरुण बीडचा, त्यावर आज संपूर्ण या घटनेची, या केसेसची परिसीमा तयार होईल। काल आपण पाहिलं रिक्रिएट केलेला तो जो सीन होता केतनला ढकलण्याचा, तो रिक्रिएशन करण्यात आला। ते झाल्यानंतर सियाला परत
नेण्यात आलं. त्या चेतनच्या हालचाली हे पाहण्यासाठी संपूर्ण ही आराखडा रचला होता. परंतु यानंतर बीडच्या तरुणाचा रोल आला आणि या केसेसला नवीन वळण मिळालं. आता यामध्ये अनेक अडचणी असतात. पोलिसांना देखील एकापाठोपाठ एक तपास करणं गरजेचं असतं. त्यानंतर आम्ही काय एव्हिडन्स गोळा केले याची छाननी करून पुराव्यासहित सादर करावं लागतं. आता या केसेसमध्ये सिया जरी म्हटली मी ढकलून दिलं केतनला, तरीही खरंच ढकलून दिलं का याची छाननी होत असते. पुरावे गोळा केले जातात.